नवीन वर्ष आपल्यासाठी काय चांगलं घेऊन येईल याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. या वर्षात विविध ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीत बदल होणार आहेत. या मालिकेत आपण वृश्चिक राशीबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्यासाठी येणाऱ्या नवीन वर्षात आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक आणि करिअरच्या दृष्टीनं यंदाचं नववर्ष त्यांना कसं जाणार हे आपण पाहणार आहोत. याबद्दल लोकलिटींशी बोलताना ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांनी सविस्तर माहिती दिली आहे. वृश्चिक ही राशी चक्रातील 8व्या क्रमांकाची रास आहे व त्यामुळे जन्मकुंडलीत ही रास 8 या क्रमांकानं दर्शवली जाते. मंगळ या ग्रहाची ही राशी असून चंद्र या राशीमध्ये नीच असतो, म्हणजेच बलहीन असतो. जलतत्वाची ही राशी असून स्थिर स्वभावाची म्हणून ओळखली जाते. ही रास साधारणतः 12 राशींमध्ये गूढ अशी म्हणून ओळखली जाते. आकाशामध्ये ही रास विंचवाच्या आकृतीत दिसून येते. आकाशात दिसणाऱ्या 12 राशींपैकी वृश्चिक ही एकमेव रास अशी आहे की जिच्यासाठी फार कल्पनाशक्ती वापरावी लागत नाही. मंगळ हा ग्रह या राशीचा जरी स्वामी असला तरी चंद्र या राशीमध्ये नीच होत असल्या कारणाने थोडीशी संवेदनशील, भावनाशील व हळव्या मनाची रास ही आहे. ह्या राशीचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर ही रास आपल्या मनामध्ये काय चालू आहे याचा थांगपत्ता कुठल्याही स्वरूपात समोरच्या माणसाला लागू देत. खरं पाहायला गेलं तर एक चांगला मित्र आणि एक वाईट शत्रू म्हणून ही रास ओळखली जाते. दीर्घ जी कामं चालतात ती कामं करण्याची यांची प्रवृत्ती असते. एकांत प्रिय असतो. गूढशास्त्र, गूढ विद्या शिकण्यामध्ये यांना इंटरेस्ट असतो. लोकांच्या गोष्टी गुप्त ठेवणे हे यांना चांगल्या पद्धतीने जमते. त्यामुळं गुप्तहेर खातं, डिटेक्टिव्ह वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये हे लोक चांगले कार्यरत असलेले दिसून येतात. महत्वाचं जर बघायला गेलं तर एकांत प्रिय रास असल्या कारणे पाटबंधारे विभाग, कारागृह, अध्यात्म, योग विद्या अशा क्षेत्रामध्ये देखील या लोकांचा वावर असतो. विंचू हा जर प्राणी बघितला तर त्याचं बिऱ्हाड आपल्या पाठीवर असतं आणि ते बिऱ्हाडच त्याचं आयुष्य संपवत. याच पद्धतीने ह्या लोकांच्या आयुष्यात पण अशाच गोष्टी घडत असतात. यांच्या आयुष्यात जी लोक असतात तीच लोक यांचं नुकसान करत असतात आणि हे यांना समजत असतं. मात्र स्वतः त्या लोकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणे याची ही लोक काळजी घेत असतात. महत्वाचं काय आहे की या लोकांना प्रेमाची भूक असते. ही लोक प्रेमाला पारखी असतात आणि आयुष्यात प्रेम मिळावं यासाठी कायम धडपडत असते. अपमान झालेल्या छोट्या छोट्या गोष्टी हे लोक अजिबात विसरत नाहीत. ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी त्या गोष्टीचा वचपा निश्चित स्वरूपात करतात. विंचवाचा डंख हा असा असतो की मग तो पाणीही मागून देत नाही. केलं तर चांगलं, नाहीतर पूर्ण बाद. झालो तर आपण पूर्णपणे एकाला समर्पित व्हायचं, नाहीतर दुसऱ्याला कुणाचंच होऊ द्यायचं नाही. ही भावना यांच्यामध्ये प्रामुख्याने असलेली दिसून येते. अतिशय कामुक देखील म्हणून ही रास ओळखली जाते. सौंदर्यप्रिय रास आहे. सौंदर्याची आवड असते. विश्लेषण हे चांगल्या पद्धतीने करू शकतात. समीक्षक म्हणून देखील हे लोक नावारूपाला येतात. औषध निर्माण शास्त्र किंवा वैद्यकीय शास्त्र यामध्ये देखील ही रास असते. बारीक काम करणे, स्थिरपणे काम करणं हे या राशीला आवडतं. आता ह्या राशीला आगामी येणारं वर्ष कशा पद्धतीनं असेल याचा जर विचार करायला गेलं तर आगामी वर्षाच्या आरंभी जो गुरु त्यांना 7वा आहे तो गुरु 8वा होणार आहे. त्यानंतर जो शनी त्यांना आता 4था आहे, म्हणजे शनीची जी ढय्या चालू आहे ती मार्च नंतर त्यांची संपते. त्यामुळे आगामी येणारं वर्ष हे थोडंसं त्रासदायक, परिश्रम करायला लावणार व चिंता वाढवणारा असं आहे. चिंतेतून ज्या मुक्तता होणार आहे ती मुक्तता मात्र 29 मार्च नंतर यांची संभवते. कारण 29 मार्चला शनिदेव आपल्या कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतात, म्हणजे 4था शनी 5वा होतोय. 4थ्या शनीची जी ढय्या पण होती त्यांना चालू आहे ती 29 मार्च नंतर संपते. त्यामुळे 29 मार्च नंतर आयुष्यामध्ये चांगले सुखकारक बदल होतील, नवीन गोष्टी अनुभवाला येतील व नवीन नवीन संधी त्यांना मिळून जातील. त्या संधींना सामोरं जात असताना कुठेही आपला आत्मविश्वास डगमगून न देता त्या संधींना जर सामोरं गेले तर तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला मिळवायचं आहे ते तुम्ही निश्चितच मिळवू शकाल. 14 मेला गुरु जो आहे तो 7व्याचा 8वा होतोय. 8वा गुरु हा शुभ नाही मानला जात. त्यामुळं जे लोक विवाह इच्छुक आहेत, जे संततीसाठी प्रयत्न करतायत त्या लोकांनी 14 मे पर्यंत आपले प्रयत्न चालू ठेवावेत. 14 मे नंतर मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. 14 मे पूर्वी मात्र त्यांच्या प्रयत्नांना निश्चितच यश येईल. ढय्या पनवती संपली म्हणजे मार्च ते मे ह्या 2 महिन्याचा जो काळ आहे तो अतिशय सुखकारक, आनंददायक, धनवृद्धिदायक असा असणार आहे. आगामी येणारं वर्ष हे आर्थिक दृष्ट्या सर्व लोकांसाठी लाभकारक असंच असणार आहे. कारण जो 5वा राहू आहे
तो 5वा राहू तुमच्या उपासनेला, तुमच्या आर्थिक लाभांना कुठंतरी कोंडून ठेवणारा आहे. तो 29 मेला बदलतोय. 29 मे नंतर राहू तुमच्या चतुर्थ भावात येतोय. चतुर्थ भावात येणारा राहू हा घरातील मतभेद वाढवणारा, घरातील सदस्यांसमेत थोडेसे वाद निर्माण करणारा असा असेल. मात्र असे असले तरी आर्थिकदृष्ट्या आर्थिक पातळीवरती मात्र हा राहू तुम्हाला निश्चितच चांगल्या पद्धतीची फळं मिळवून देतील. येणारा आगामी वर्ष हे अनपेक्षितरित्या धनलाभ करून देणारं, विविध मार्गातून पैसा मिळवून देणारं, विम्याच्या मार्गातून असू दे, वारसा हक्कातून असू दे किंवा आणि कोणत्या लॉटरीच्या माध्यमातून असू दे, पैसा हा मात्र आगामी वृश्चिक राशीला येणाऱ्या वर्षात भरपूर प्राप्त होणार आहे. याबद्दल निश्चिंती आहे. येणारा शनी जो आहे तो ढय्यापनवतीत येणार आहे व गुरु हे 2 अशुभ ग्रह जरी असले तरी ते बाकीच्या पातळीवरती तुम्हाला मात्र फार त्रासदायक ठरणार नाहीयेत. ह्यांची जी तीव्रता आहे, कष्टदायक जी तीव्रता आहे ती कमी करण्यासाठी आपण दररोज सायंकाळी रामरक्षा स्तोत्र पठण करावं. दर मंगळवारी मारुती व गणपतीचं न चुकता दर्शन घ्यावं. दर्शन घेतल्याशिवाय आपल्या दिवसाच्या कामाची सुरुवात आपण करू नये. हनुमान चालीसा रोज रात्री पठण करावी व पौर्णिमेला दत्तक्षेत्री जाऊन गुरु महाराजांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करावा. ते जर घेतलं तर गुरुचं जी अष्टमस्थानातली जी काही फलं आहेत, अशुभ फलं आहेत, ती दूर होऊन तुम्हाला आर्थिक वृद्धी होण्यासाठी ती मदतकारक ठरतील. त्यामुळे दत्तात्रयांचं किंवा गुरुतत्व असलेल्या कोणत्याही ठिकाणचं दर्शन घेणं चुकवू नये. नियम व कायदा मोडू नये, कारण ढय्यापनवती सुरू होते. कोणतेही नियम कायदे जर मोडाल तर शनी मात्र त्याची शिक्षा तुम्हाला जाग्यावरच देईल. 2.5 वर्षे ही 7.5 सारखी असणार आहे. ढय्या ही 2.5 वर्षासाठी असते. त्यामुळे या काळामध्ये शनीला दुखवण्याचं कोणतंही कार्य करू नका. वडीलधारी व्यक्ती असू देत, हाताखालील माणसं असू देत, शनी हा सेवक वर्गाचा कारक आहे. त्यामुळे हाताखालील माणसांचा अपमान होईल असं काही वागू नका. तुम्ही जेवढी ज्यांची सेवा कराल, गोरगरिबांची सेवा कराल, त्या प्राण्यांची सेवा कराल, तेवढी ढय्यापनवतीमधला तुमचा असह्य असणारा काळ हा सुसह्य होईल, तो त्रासदायक ठरणार नाही. तर निश्चित स्वरूपात जर तुम्ही ही काळजीपूर्वक घेऊन पुढील वर्ष जर पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हे जर काही उपाय केलेत तर आगामी येणारं वर्ष तुमच्यासाठी चांगलं शुभकारक व सुखकारक असंच राहील. आणखी एक सांगायचं की तुम्ही जर मासे जे असतात त्या माशांना जर तुम्ही दर बुधवारी कणकेचे गोळे जर वाहिले आणि रोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जर मंत्र जाप केला तर येणारा काळच नव्हे तर तुमच्या आयुष्यातील येणारी काही वर्ष ही सुसह्य व शुभकारक धनदायक अशीच जातील. धन्यवाद.